श्री गोविंद प्रभू महाराज की जय. विचार चिरा या स्थानाची लीळा. श्री गोविंद प्रभूचं गाव म्हणजे रिद्धपूर. तिथल्या सर्व जातीच्या लोकात ते मिसळलेलं. प्रभूंनी सर्वांनाच मदत केली. गटारातल्या किड्या माकोड्यावरही त्यांची कृपा. एवढंच नव्हे तर त्या गावातला दगडही उपेक्षित राहिला नाही. तिथे एक दगड होता. सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रभूची वाट पाहत पडला होता. माणसाचाच अहिल्यासारखा दगड झाला. त्याचा उद्धार तर होतोच, पण हा मुळातच दगड. देवाचा जीव आहे हे रिद्धपूरने अनुभवलं. पण निर्जीवालाही जीव लावणारा देव त्या गावाने पाहिला. महापुरुष तथा अवतारी पुरुषाचं जीवनच वेगळं आहे. कोणाला कोणत्या वेळेला नावारूपाला आणतील हे सांगताच येत नाही. श्रीकृष्णाने बांबूचा लहानसा तुकडा फुंकून बासरीला जग प्रसिद्ध केलं. मधुर ध्वनी काढून जगाला त्या मोहनाने मोहिनीच घातली. राष्ट्रसंतांनी खंजिरीला रूप आणलं, तर संत गाडगे बाबाच्या सहवासाने फुटकं गाडगंही महाराज झालं. श्री गोविंद प्रभू हे तर अवतारी पुरुष. त्यांनी वाट पाहत पडून असलेल्या त्या दगडाकडे पाहिलं व चांगल्या कार्यासाठी त्याची निवड केली. त्याच्यावर उभं राहून ते चांगल्या कार्याचा विचार करीत असत. गीता ज्या जागी सांगितली ती जागा जशी महत्वाची आहे, तसंच महत्व श्री प्रभूच्या जीवनात त्या दगडाला आहे. त्याचं नावच विचार चिरा पडलं. बुद्धामुळे बोधिवृक्षाला, मेघदूतामुळे रामटेकाला, ज्ञानेश्वरीमुळे नेवाशाला, तद्वत श्री प्रभूमुळे विचार चिऱ्याला महत्व आलं. प्रभूंचं व त्याचं वेगळंच नातं जडलं होतं. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं व्हावं, तसा तो जडमूड असलेला दगड प्रभू स्पर्शाने देवच झाला. जणू प्रभूंना म्हणायचं होतं की हतबल झालेल्या माणसांनो, दगडावर डोकं आपटून मरण्याऐवजी विचार चिऱ्यावर हळूच कपाळ ठेवा. तुम्हाला आत्मशांती लाभेल व त्या चिऱ्यातून असा आवाज येईल की मानसा, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, भाग्यवान आहेस. पण प्रभूचा स्पर्श नसल्याने तुझं जीवन कोरं आहे. पण घाबरू नकोस, प्रभूचा स्पर्श तुझ्यासाठी मी माझ्याजवळ सांभाळून ठेवला आहे. फक्त मला गाढ आलिंगन दे आणि तुझ्यातली विचाराची ज्योत पेटव व आत्मकल्याण करून घे. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.